नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी त्रिशर्णा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर ठिकाणी आता आंदोलनं सुरू झालेले आहेत. लाडक्या बहिणी म्हणतायत की आमचा हप्ता आता बंद झाला, कारण आम्हाला हप्ताच आलेला नाहीये. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. हे प्रकरण आता पेटलेलं आहे आणि त्या अंतर्गतच काल आदिताई तटकरे मॅडमनी ट्विट करून याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ते दिलेली आहे. आता ती अपडेट काय आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम नक्की काय म्हणतायत ते अगोदर पाहूयात. तर इथे पाहू शकता महत्त्वाची सूचना, ज्यामध्ये योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. आणि काही कारणास्तव जर पाहिलं तर ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आहे. चुकीचा पर्याय भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी करताना निवडलेला आहे. लाडक्या बहिणींनीच निवडला असेल किंवा माही सेवा केंद्र CSC सेंटरवरून निवडला असेल, कारण अशा काही सूचना त्यांच्याकडून केवायसी नक्की कशी करायची याचा परफेक्ट त्यांच्याकडून काहीही सांगण्यात आलं नव्हतं. फक्त होय नाही याच्यामध्ये सगळे कन्फ्यूज झालेले आहेत. मुळे भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही आणि त्यानुसारच इथे पहा आता त्यांचं काय म्हणणं आहे. क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी, म्हणजेच त्याला आपण फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो, करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. असा अपडेट आहे. यामध्ये असा विषय झालेला आहे की जेव्हा अगोदर केवायसी सुरू केली होती त्यावेळेस यांनी प्रश्नांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि सगळ्यांनी नाही सिलेक्ट केलं. आता परत मुदतवाढ जेव्हा दिली त्यावेळेस सगळ्यांनी होय सिलेक्ट केलं. याच्यामध्ये सगळ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. ज्यांनी होय केलं, ज्यांनी नाही केलं, भरपूर जणांच्या केवायसी चुकलेल्या आहेत. तुम्ही केवायसी केली असेल, काही जणांची बरोबर असेल, काही जणांची चुकीची, असं काहीही स्पष्टीकरण अजून त्यांच्याकडून आलं नाही. आणि हप्ते का बंद झालेत त्यांच्याकडून अजूनही कारण वगैरे काहीच बघता येत नाही. तर त्यांनी अगोदर पर्याय दिला पाहिजे की आधार नंबर टाकला की हप्ता का आला नाही बाबा, त्याचं रिझन काय, कारण काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे. केवायसी सुद्धा पुन्हा सुरू करायला हवी होती किंवा मुदतवाढ द्यायला पाहिजे होती. म्हणजे केवायसी पूर्ण झाली होती, पण त्यांनी केवायसीला मुदतवाढ न देता आता त्यांनी काय केलेलं आहे, फिजिकल व्हेरिफिकेशनची सिस्टम काढलेली आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन काय होणार आहे, म्हणजे अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या तुमच्या घरोघरी सुद्धा येऊ शकतात किंवा तुम्हाला बोलवलं जाऊ शकतं आणि तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तुमच्या घरामध्ये काय काय आहे, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील आणि त्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये पात्र होतील. अशा पद्धतीचं हे आहे. आता पुढे येणाऱ्या काळामध्ये पाहूया याच्यामध्ये काय बदल होतोय का. येणारे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण ही अपडेट होती. आदिती तटकरेंच्या या घोषणेमुळे आता महिलांना केवायसी करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे. त्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष पडताळणी करून केवायसी करता येणार आहे. यामुळे सर्व महिलांची पडताळणी होईल आणि महिलांना पैसे मिळतील. सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा.